हे बघ, कप्पा आवरताना आज मला अण्णा आजोबांना लिहिलेले पत्र सापडलं. होय का? वाच बरं, तूच लिहिलेलं आहेस ना? हो, ती अण्णांना साष्टांग नमस्कार. काल जरा मोठ्यानं वाच. कराडला आले. सर्वांना भेटून मन खूप ताजेतवाने झाले. एकूणच पुण्यातील राहणे मला खूप खूप आनंद देणारे ठरले. खरं तर कराड ते पुणे आणि पुन्हा पुणे ते कराड हा प्रवास पहिल्यांदाच मी एकटीने केला. कराडमधून निघताना थोडीशी भीती वाटत होती, पण बाबांनी बसमध्ये बसवून दिले आणि गाडी पळू लागली तशी माझी भीतीही कुठच्या कुठे पळून गेली. आता माझी जबाबदारी फक्त माझ्यावरच होती ना. आपण पाहिलेले नृसिंहाचे मंदिर माझ्या डोळ्यासमोर अजूनही तरळत आहे. ते प्राचीन असल्याचे मंदिरावरून समजून आले आणि तुम्ही सांगितलेला तेथील वासुदेव बळवंत फडकेंचा इतिहास माझ्या कायम लक्षात राहील. वेगवेगळ्या भागातील नृसिंहाचे फोटो फक्त त्याच मंदिरात पाहायला मिळतील असे मला वाटते. खूप छान दिलेस ग पत्र. तरुणांची प्रतिनिधी असून सुद्धा संवाद अगदी तुझा सुंदर झालाय. पत्र संवाद. अगं आजोबांनीच सवय लावली नाही का आपल्याला पत्र लिहायची. हा, बरोबर आहे. आजोबांनी असंख्य माणसांना असंख्य पत्र लिहिलेली आहेत. हो, मग या पुस्तकातली पत्रे मी वाचली आहेत. खूप मनमोकळा आणि मोकळा संवाद आहे हा. हो, पत्र म्हणजे हृदयाशी हृदयाला दिलेली हाक, हृदयाचा हृदयाशी संवाद. पत्रातली भाषा कशी मोकळी असते, कधी ती धीर देणारी असते, कधी सांत्वनाची असते. पत्र म्हणजे मित्र सुद्धा म्हणतात ना, त्याप्रमाणे पत्र आपलं मित्र सुद्धा होऊ शकतं. अशी असंख्य पत्र असंख्य लोकांना लिहिली आहेत साहित्य क्षेत्रामध्ये. यशवंतराव चव्हाणांनी आपल्या नाही का वेणुताईंना पत्र लिहिलेली आहे. पंडित नेहरूंनी इंदिरेला लिहिलेली आहे. साने गुरुजींनी आपल्या पुतणीला सुधाला लिहिलेली आहे. अशी वाचली ना पत्र तर खूप छान वाटतं बघ. अगदी आधुनिक काळात सुद्धा तुम्हाला माहिती आहे का, अरविंद जगताप नावाचे खूप छान लेखक आहेत, उत्तम वाचक आहेत. आणि त्यांची पत्रशैली इतकी सुंदर आहे. ती कुठली रे, झी टीव्हीवरची चला हवा येऊ द्या. हा, चला हवा येऊ द्या. या चला हवा येऊ दे मध्ये सुद्धा त्यांनी पोस्टमनच्या माध्यमातून सुंदर पत्र लोकांपर्यंत पोहोचवली. इतकी भाषा मनमोकळी आणि तळमळीची आहे की नाही त्यांची. खूपच छान. हो हो, अरविंद सरांचा मी तो पत्रसंवाद ऐकलाय. खूप मस्त आहे तो. हा, ऐकलायस ना तू? पण ऐकलंयस का? हो, खूपच सुंदर आहे आणि खूप गाजली ती पत्र. आणि त्या पत्रांचं एक पुस्तक झाले बरं का तयार, पत्रास कारण की असं याचं नाव आहे. आणि खूप छान वेगवेगळीची पत्र ना त्यांनी लिहिली आहेत. प्रिय गोविंदा, प्रिय नागराज अशी पत्र लिहिली आहेत. वाचण्यासारखी आहेत बरं का तुम्हा मुलांना सुद्धा. आणि असंच एक पत्र ना इयत्ता 10वीच्या पुस्तकात आहे. त्यांनीच लिहिलेलं अप्पांचं पत्र. आणि ते पत्र आता आपण शिकूया का, अभ्यासूया का? हो हो, चालेल ना. छान छान, आपण बघूया पत्र ते. पाठ 10वा. अप्पांचे पत्र. लेखक अरविंद जगताप यांचा परिचय आपण पाहूया. श्री अरविंद जगताप मराठी चित्रपट, दूरदर्शन या उद्योगात असलेले एक प्रसिद्ध पटकथाकार, गीतकार आणि हृदयस्पर्शी लेखक. उत्तम वाचक. मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका यासाठी त्यांनी लेखन केले आहे. वृत्तपत्र, नियतकालिकातून लेखन प्रसिद्ध आहे. चला हवा येऊ द्या या मालिकेतील पत्रांचा संग्रह पत्रास कारण की हे पुस्तक प्रसिद्ध आहे. सध्या श्री सयाजी शिंदे पर्यावरण मित्र यांचे बरोबर पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष संवर्धन यासाठी त्यांचे काम चालू आहे. पाठाचा उद्देश आजच्या भ्रमणध्वनी आणि SMS-च्या दुनियेत पत्ररूप संवादाचे वेगळेपण लक्षात आणून देणे, शाळेतील शिपाई काकांचे पत्रसंवादातून मन मोकळे हितगुज विद्यार्थ्यांना समजणे. मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहता. मग शाळेच्या परिसरातल्या अवतीभोवतीच्या अनेक वस्तू, व्यक्ती या तुमच्या आवडीच्या असतात, होय ना? शाळेतील शिपाई काका सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतंही काम हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून आपण ते काम किती प्रामाणिकपणे करतो त्यावरच त्या कामाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा आणि
मोठ्या कष्टाने परिश्रमपूर्वक यश मिळवा, तुम्हाला हमखास यश मिळेल. अशा प्रकारचा संदेश तुम्हाला शुभेच्छापर पत्रातून अप्पांचे पत्र यातील हे शिपाई काका, शाळेचे शिपाई काका तुम्हाला देत आहेत. पाहूया तर मग ते काय संदेश देत आहेत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतला शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही आहे. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ना, ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाही. असो, पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जर बघा, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेण्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मंडपात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं माझं म्हणणं नाही, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मात्र मला वाटतं. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचे, पण कधीकधी मला वाटतं ही सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिले. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा, त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल.
मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळं गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचले. जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहिती आहे? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी ते आपले पैसे दिले. असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातल्या सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत. कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं. विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी, गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाही. फुलंसुद्धा 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्यांचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात, दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कोणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी पडते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर मात्र झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवी. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण जरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसला पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचे मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय, जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितले, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितले. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत, पण मला राग नाही आला. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणलं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल, पण तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत, हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कोणाला माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. 10वीत कोणाचे गुण जास्त असणार, कोणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असणार. मला विश्वास आहे
खूप खूप शुभेच्छा. तुमचाच अप्पा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जवळील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला आपल्याबद्दल काळजी असतेच, पण आत्मविश्वास पण असतो. हेच आपण या पाठातनं पाहिलं नाही का? कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, हा सुद्धा संदेश या पाठातून, या पत्रातून शिपाई काका आपल्याला देत आहेत, होय ना? आणि ते काम छोटं असो किंवा मोठं असो, पण ते करणं तर आपल्या हातात असतं ना. वरील पाठातील शिपाई काका आपल्याकडे सतत बघत असतात. आपण काय करतो शाळेत, कसे वागतो, याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. पण विद्यार्थी मित्रांनो, आपलं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं, होय ना? आता मात्र तुम्ही पण तुमच्या शिपाई काकांशी असा मनमोकळा संवाद करा बरं का. आणि पाठातला संदेश जरूर आचरणात आणा. पाठ बघताना आपण काही वाक्य अधोरेखित केली आहेत. ती वाक्य नुसती पाठ्यपुस्तकात वाचायची नाही, तर ती प्रत्यक्षात आचरणात आणायची आहेत. अरविंद जगताप यांनी शिपाई काकांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा संदेश दिलाय. आणि तो संदेश जर आपण आचरणात आणला तर नक्कीच आपण गुणांपेक्षाही गुणवत्तेला जास्त महत्त्व देऊ, हो ना? पटतंय ना तुम्हाला? मग शिपाई काकांचा हा संदेश आणि हे संदेशरूपी पत्र तुम्ही नक्की एकदा पाठ्यपुस्तकातून परत वाचा आणि तुमच्या शाळेतले जे शिपाई मामा आहेत ना, त्यांची एकदा मुलाखत घ्या बरं. त्यांच्याशी बोला, इतकूच साधा, म्हणजे ते काय म्हणतात ते तुम्हाला नक्की कळेल, होय ना? पाठावर आधारित कृती. पत्रातील अधोरेखित वाक्यांचा अर्थ प्रत्येक वाक्य लिहून पूर्ण करा. तुमच्या शाळेतील शिपाई मामांचे विचार, कामाची पद्धत, पोशाख आणि तुम्हाला एखाद्या प्रसंगात केलेली मदत याविषयी 8 ते 10 ओळीत लिहा. आपल्या वहीत स्वाध्याय पूर्ण करा.